नमस्कार, मी सुप्रिया रणदिवे, सेकंड इयर आयुर्वेदिक स्टुडंट आहे. तर आज आपण आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाचे विषय म्हणजेच पंचमहाभूत सिद्धांत आणि त्रिदोषा याबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच या विश्वात आणि आपल्या शरीरात बनलेल्या प्रत्येक गोष्टीचा पाया कोणता आहे, आज आपण हे जाणून घेणार आहोत. सो लेट्स एक्सप्लोर द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा विथ सुप्रिया. आता हे पंचमहाभूत आहेत तरी काय, तर पंच म्हणजे पाच आणि महाभूत म्हणजेच मोठी व मूलभूत तत्वे. आयुर्वेदानुसार या विश्वात सजीव व निर्जीव हे सर्व या पंचमहाभूतांपासूनच बनलेले असतात. पृथ्वी म्हणजेच अर्थ, आप म्हणजेच वॉटर, तेज म्हणजेच फायर आणि वायू म्हणजेच एअर आणि आकाश म्हणजेच स्पेस, ही पंचमहाभूते आहेत. तर सर्वप्रथम आपण आकाश महाभूत घेतलं तर आकाश जसं आकाश आहे मोकळी जागा, तसंच आकाश महाभूत म्हणजेच मोकळी जागा व पोटेन्शियल स्पेस हे आपल्या कानांमध्ये व आपल्या कोष्ठ जागेत प्रेझेंट असते. म्हणजे जसे की आपल्या घरामध्ये वस्तू ठेवायला एक त्यांची स्पेसिफिक जागा लागते, तसंच आपल्या शरीरामध्ये अवयवांनाही त्यांची एक स्पेसिफिक जागा लागते. त्या स्पेसिफिक जागेमध्ये आपले आकाश महाभूत प्रेझेंट असते. मग एक उदाहरण द्यायचं झालं तर शब्द ऐकण्याची क्रिया ही आकाश महाभूत तत्वाशी संबंधित आहे. तर आता आपण वायू महाभूत घेऊयात. वायू म्हणजेच हवा. जसं की रोजच्या जीवनात आपण पाहतो की हवा म्हणजे इकडून तिकडं पडणारी म्हणजेच हालचाल करणारी, तसेच वायू महाभूत सुद्धा आहे. वायू महाभूत म्हणजेच मुवमेंट, हालचाल व गती. हे आपल्या शरीरामध्ये श्वासोच्छवास म्हणजेच रेस्पिरेशन, रक्तप्रवाह म्हणजेच सर्क्युलेशन, आपल्या डोळ्यांची मुवमेंट व आपल्या हातापायांची मुवमेंट, ह्या सर्व गोष्टी वायू महाभूतामुळेच होतात. वायू महाभूत हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते व आपल्या मनाची चंचलता हे देखील वायू तत्वाचेच लक्षण आहे. आता आपण घेऊयात अग्नी महाभूत. अग्नी महाभूत म्हणजेच उष्णता. अग्नी म्हणजे उष्णता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अग्नी महाभूत भूतामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते. जसे आपण आपल्या स्वयंपाकघरात अग्नीच्या साह्याने अन्न शिजवतो, तसेच आपल्या शरीरामध्ये जाठराग्नी आपण घेतलेल्या अन्नाचे व आपण घेतलेल्या आहाराचे रूपांतर रसात करते. हे सगळं अग्नि महाभूत तत्वाचेच कार्य आहे. अग्नि महाभूत हे आपली पचनक्रिया, दृष्टी व आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रकारे नियंत्रित ठेवण्याचे काम हे अग्नि महाभूताचे आहे. आता आपण घेऊयात आप महाभूत. आप म्हणजेच पाणी व द्रव. आपल्या शरीराला आप महाभूत हे स्थिरता, लवचिकता व ओलावा देण्याचे काम करते. आपल्या शरीरात रस, रक्त व स्वेद म्हणजेच स्वेट हे सगळं तयार करण्याचं काम हे आप महाभूतामध्ये असते. जसे की आपण झाडांना जर पाणी दिले नाही तर ते कोमेजतात, तसेच आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर आपली त्वचा कोरडी पडते व आपल्या शरीरातील एनर्जी सुद्धा कमी होते. हे सर्व कामे आप महाभूताची आहेत. आता पृथ्वी महाभूत घेतले तर जशी आपली पृथ्वी कठीण व त्यामध्ये घनता आहे, तसंच पृथ्वी महाभूतामध्ये स्थैर्य, घनता व आधार देण्याचे काम हे पृथ्वी महाभूताचे आहे. आपल्या हाडांना, आपल्या स्नायूंना आणि आपल्या दातांना मजबूती व आधार देण्याचे काम हे पृथ्वी महाभूताचे आहे. जसे की इमारत उभी करायची असेल तर त्यासाठी पाया मजबूत असावा लागतो, कारण पाया ही त्या इमारतीला आधार देणार असतो. तसंच आपल्या शरीरामध्ये पृथ्वी महाभूत हे पाया देण्याचं काम करते, म्हणजेच आपल्या शरीराला आधार देण्याचे काम हे पृथ्वी महाभूत करते. त्यामुळे आपल्या आचार्यांनी म्हणलेलं आहे की सर्व द्रव्यम पांचभौतिकत्व, म्हणजेच या विश्वातील प्रत्येक गोष्ट जी बनलेली आहे ती या पाच महाभूतांपासून बनलेली आहे. या पाच महाभूतामध्ये जेव्हा संतुलन असते तेव्हा आपले आरोग्य उत्तम राहते, व जेव्हा या पाच महाभूतांमध्ये असंतुलन येते तेव्हा आपल्याला आजार होण्यास सुरुवात होते. आता पंचमहाभूतानंतर आपण आयुर्वेदातील अजून एक महत्वाची टर्म जाणून घेऊयात, ते म्हणजे त्रिदोष. त्रिदोष हे आपल्या शरीराची रचना व शरीराचे कार्य करण्यास मदत करते. त्रिदोषा म्हणजेच वात, पित्त, कफ या तिन्हींना मिळून त्रिदोषा असे म्हणले जाते. हे आपल्या शरीराला जेव्हा इक्विलिब्रियम स्टेट मध्ये ठेवते तेव्हा आपण निरोगी असतो. जेव्हा या तीन दोषांचे ऍग्रिवेशन व रिडक्शन झाल्यावरती, म्हणजेच ऍग्रिवेशन म्हणजेच वाढणे व रिडक्शन म्हणजेच कमी होणे, जेव्हा हे आपल्या शरीरामध्ये घडते तेव्हा आपल्याला विकार होण्यास सुरुवात होते. म्हणजे त्रिदोष हे आपल्या शरीरामध्ये कार्य करणाऱ्या गोष्टींचा संतुलन व असंतुलन ठेवण्याचे कार्य करते. एक उदाहरण द्यायचं झालं तर एका दिव्यामध्ये
आपण तेल घालतो, त्यामध्ये दिव्याची वात आणि अग्नी देतो, यामुळे योग्य प्रकारे दिवा पेटतो. तसेच आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हे जेव्हा इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असतात तेव्हाच आपले आरोग्य एका व्यवस्थित व एका बॅलन्स स्टेट मध्ये राहते. खूप लोकांना हे त्रिदोष व पंचमहाभूत या गोष्टी या संकल्पनेवरती विश्वास बसत नाही. पण आपण ह्या सर्व गोष्टी मॉडर्न गोष्टींशी सुद्धा कोरिलेट करून आपण समजून घेऊ शकतो. जसे की वात दोष जे आहे ते आपण कायनेटिक एनर्जीला कोरिलेट करू शकतो. पित्त जे आहे ते आपण थर्मल एनर्जीला कोरिलेट करू शकतो आणि कफ जे आहे ते आपण पोटेन्शियल एनर्जीला कोरिलेट करू शकतो. आणि हे कसं कोरिलेट करून कसं बनणार हे मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये नक्की सांगेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.